आषाढी एकादशीसाठी पंढरपूर सज्ज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक करणार श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात होणाऱ्या शासकीय महापूजेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करणार आहेत. यासाठी मध्यरात्री 12:30 वाजता भाविकांसाठी दर्शन बंद करण्यात येणार असून त्यानंतर रात्री 1:45 वाजता नित्यपूजा पार पडेल. पहाटे 2:20 शासकीय महापूजेला प्रारंभ होणार आहे. महापूजेच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप भीमनाथ महाराज औसेकर यांनी दिली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पूजेचं शेड्यूल कसं असणार आहे, मुख्यमंत्र्यांची पूजा किती वाजता सुरू होईल आणि या काळात दर्शनाची व्यवस्था कशी असणार? आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी रात्री 12:30 वाजता मंदिर बंद होण्यात येईल व त्यानंतर बरोबर पाऊणच्या दरम्यान नित्यपूजा चालू होईल. नित्यपूजा झाल्यानंतर बरोबर रात्र 2:20 या राज्याचे मुख्यमंत्री श्री विठ्ठलाची महापूजा आरंभ करतील. ही पूजा 3 वाजेपर्यंत ही पूजा होईल. या पूजेसाठी मंदिरे समितीकडून एकूण 7 अतिशय सर्व पुजाऱ्याची निवड केली गेलेली आहे. तर त्यानंतर 3:05 माता रुक्मिणीची महापूजा संपन्न होईल. ती 3:35 ती पूजा होईल. त्यानंतर श्री मंदिरे समितीच्या वतीनं त्यांचा सन्मान सत्कार करून श्री विठ्ठलाचा आशीर्वाद त्यांना देण्यात येईल. त्या दरम्यान त्यांच्या समवेत एक मानाचा वारकरी असेल, तेही सपत्नीक असतील व या दरम्यान चरणदर्शन पूर्णतः बंद राहील व मुखदर्शन हे चालू राहील. साधारण पूजा झाल्यानंतर चरणदर्शन कधी सुरू होईल? पूजा झाल्याबरोबर आई साहेबांची पूजा 3:30ला झाली की अंदाजा 3:30 ते 3:45च्या दरम्यान चरणदर्शन सुरुवात होईल. ओके.